आणि रेंटवर घेतल्यामुळे 11 महिन्याचा करार असतो किंवा 2 वर्षाचा, 3 वर्षाचा. तोपर्यंत त्यांना बिचाऱ्यांना बिझनेस सेट करण्यापर्यंत जातो आणि एकदा बिझनेस सेट झाला की मालक येऊन सांगतो की जागा खाली करा. स्किल्ड लेबर होतात. काही वेळेला 1-1, 2-2 वर्ष तिथे थांबतात, शिकून घेतात. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असं होतं की कुक सोडून जातो आणि मग नंतर हॉटेल किंवा जे पण काही त्यांचं छोटंसं जे रेस्टॉरंट असेल तिथले कस्टमर कमी होतात की टेस्ट वेगळी झाल्यामुळे. It is again not the employee, it is again the business and the executives or the entrepreneurs who is running the show. बिझनेसमध्ये म्हणजे सर्व्हाइव्ह करण्यासाठी किंवा नवीन बिझनेस चालू करण्यासाठी तर तुमच्याकडून अशी काय मदत मिळेल की जेणेकरून त्यांचा जो बिझनेस आहे तो व्यवस्थित चालेल किंवा त्यांना त्यात ग्रोथ करता येईल? नमस्कार, मी रश्मी तुमचं स्वागत करते आपल्या नवीन पॉडकास्ट शो मध्ये #टॉक मराठीमध्ये. मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही असा जो गैरसमज झालेला आहे लोकांचा, तो दूर करण्यासाठी आज आपल्याकडे रिमय सर आलेले आहेत. व्यावसायिकांना ज्यावेळेस असे प्रॉब्लेम्स येतात बिझनेस मध्ये त्यावेळेस तुम्ही कुठे जातात की जे त्याला बिझनेस साठी खूप महत्वाचं आहे. तर इनोव्हेशन इज नॉट समथिंग की जी गोष्ट ऑलरेडी एक्झिस्ट नाही करत. फंडिंग कुठून येणार? कस्टमरला कन्व्हिनियन्स म्हणून त्याला अफोर्डेबिलिटी हा फॅक्टर मॅटर करणार आहे. लोक मार्केटिंगवर भरपूर खर्च करतात. तुम्ही कस्टमर आणू शकत नाही. त्या स्ट्रक्चर मध्ये बसवायलाच पाहिजे ते बसवायलाच पाहिजे, तेव्हाच होणार ते. पण अजूनही असे लोक आहेत जे 40 नंतर त्यांना वाटतं की आता मला माझ्या स्किलवरच काम करायचं आणि हे फॉर्म्युलेशन तुम्ही देणार. नमस्कार रिमय सर. नमस्कार, थँक्यू सो मच की तुम्ही इन्व्हाइट केले या गोष्टींसाठी आणि कायची गरज आहे. बरेच वेळेला असं होतं की रेंटवर शॉप घेतलं जातं किंवा एखादी जागा घेतली जाते जिथे त्यांचा बिझनेस चालू असतो आणि रेंटवर घेतल्यामुळे 11 महिन्याचा करार असतो किंवा 2 वर्षाचा, 3 वर्षाचा. तोपर्यंत त्यांना बिचाऱ्यांना बिझनेस सेट करण्यापर्यंत जातो आणि एकदा बिझनेस सेट झाला की मालक येऊन सांगतो की जागा खाली करा. हा एकदम कॉमन रिझन आहे बऱ्याच लोकांचा. एकतर ते त्यांचा बिझनेस तिथून शिफ्ट करतात दुसरीकडे, त्यामुळे बऱ्याचदा कस्टमर बेस कमी होतो त्यांचा आणि थोडा बिझनेस कमी होतो. हळूहळू बिझनेस काही वेळेला बंद पण करायची वेळ येते. तर हा खूप कॉमन क्वेश्चन आहे की त्यांना रेंटवर शॉप घ्यावे लागतात आणि मग नंतर सोडावे पण लागतात बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर. तर ह्यावर सोल्युशन काय? कारण जो बिझनेस स्टार्ट रेंटवर होतो त्यांच्याकडे ऑब्व्हियसली त्यांच्याकडे फंडिंग नसतं की स्वतःची जागा घ्यायची. तर मग अशा वेळेला आपण काय करता येईल आपल्याला? म्हणजे सिंपल सोल्युशन त्यासाठी म्हणजे अगदी कॉमनली जसं विचार केला किंवा तुमच्या प्रश्नात एक गोष्ट आली की हा कॉमन प्रॉब्लेम आहे. हा जर कॉमन प्रॉब्लेम आहे तर याच्यावर वर्कआउट अगोदर करणं आवश्यक आहे. बरं. पहिली स्टेप की तुम्हाला जर माहिती की हा कॉमन प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर वर्कआउट करणं अगोदरच हे पहिली स्टेप. सेकंड स्टेप, जर कॉमन प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी सोल्युशन काय की तुम्ही लॉंग लीज साठी लॉक करा प्रॉपर्टी. नेक्स्ट स्टेज, तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस हे जॉग्राफिकली एक्सेल नका होऊ देऊ. की स्पेसिफिक जॉग्राफिक एरिया साठीच ते डेडिकेटेड राहू नका. तेवढ्या एरिया पुरतच नका ठेवू. एक्झॅक्टली लांब पर्यंत म्हणजे कस्टमर बेस तुमचा असा पाहिजे की जो कुठे येऊ शकेल. ही गोष्ट. आणि परत यात म्हणजे मागच्या पॉइंट्स नुसारच तुमचे क्वालिटी प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस असले ना तर कस्टमर विल कम एनीवेअर. सो इट डझंट मॅटर की तुम्ही अगदी म्हणजे इथे बिझनेस करताय आणि रेस्टॉरंट चालवत आहात पण तुम्हाला प्रॉपर्टी सोडावी लागते XYZ रिझन साठी आणि तुम्ही शिफ्ट केले, पण तुमची प्रोडक्ट किंवा सर्व्हिस किंवा तुमचे मेन्यू, क्युसिन्स किंवा ज्या पद्धतीची तुमची हॉस्पिटॅलिटी आहे त्याच्यासाठी कस्टमर तुम्हाला शोधत आहे. तर तसं तुम्ही जर तुमचा बिझनेस डेव्हलप केला तर हा जो कॉमन प्रॉब्लेम आहे याचा विषय राहणार नाही. ते लॉंग लिस्ट ठेवा, फोकस ऑन युअर प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस वर करा. तिसरं, एक्सपान्शनचा विचार करा. म्हणजे तुम्ही आज एक्झिस्टिंग बिझनेस करताय ना तर दुसऱ्या जॉग्राफिकल लोकेशनवर किंवा दुसरं स्टोअर चालू करू शकतो का मी, किंवा दुसऱ्या सिटीमध्ये मी करू शकतो का, दुसऱ्या स्टेटमध्ये करू शकतो का, दुसऱ्या देशात करू शकतो का. यु नो, या सर्व गोष्टी करणं महत्वाचं आहे.
चौथी गोष्ट टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन इन युअर बिझनेस. हा अगेन मेजर फॅक्टर आहे. ज्यावेळेस कोणी अर्ली स्टेज बिझनेस चालू करत असेल किंवा काय, तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स कशा कशा पद्धतीने सेल करू शकतात कस्टमर्स पर्यंत याचं वर्कआउट करणं खूप महत्वाचं आहे. फॉर एन एक्झाम्पल म्हणजे आमच्याच केसमध्ये आम्ही एक फॅशन ब्रँड चालू केला. तर वी डिड नॉट फोकस ओनली ऑन द ऑफलाईन सेगमेंट, वी कॉन्सन्ट्रेटेड ऑन द ऑनलाईन सेगमेंट ऑल्सो. तर मग ऑनलाईन सेगमेंटमुळे काय आलं, आमची बाजारपेठ वाढली, आमचा कस्टमर बेस वाढला. ऑफलाईन सेगमेंट मध्ये आम्ही रिस्ट्रिक्टेड झालो. फक्त तेवढ्या एरिया पुरते चालेल. एक्झॅक्टली. तर तशा पद्धतीचे काही तुम्ही गोष्टी किंवा त्या टेक्नॉलॉजीला अडॉप्टेशन तुम्ही करू शकतात का तुमच्या प्रोडक्ट्सला सर्व्हिसला घेऊन, याच्यासाठी वर्कआउट करणं महत्वाचं आहे. तर हे 3-4 गोष्टी आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींसाठी फायदा होणार. पण अगेन की तुम्ही डिपेंडंट नका राहू एक्सटर्नल फॅक्टरवर, आणि त्या एक्सटर्नल फॅक्टरची तयारी तुमची असायला पाहिजे. इफ यू आर अवेअर, म्हणजे तुमच्याकडे जर फोरसाईट असेल की हे प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा येऊ शकतात, तर त्याच्या सोल्युशन्सवर तुम्ही आज काम करू शकता. आणि आपल्या मेथड्स मध्ये देखील त्याचे फॉर्म्युलेशन्स असतात की प्रोजेक्शन्स कशा पद्धतीने असतील, काय प्रॉब्लेम्स गोष्टी असू शकतात, किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये इंटिग्रेट केलेली असते. म्हणजे त्याच्यात एरर्स असतात. 3.45 इज द लिनसिक व्हेरिएशन, जो 10 लाखामधून येतो, म्हणजे तेवढीच एरर मार्जिन असतं. सो दॅट इज परफेक्ट. झिरो कधीच नाही होणार कुठल्याही बिझनेस मध्ये, किती मोठा बिझनेस घ्या, देअर हॅज टू बी एन एरर इन युअर प्रोसेस. पण त्या एरर्स कशा कमी होतात, म्हणजे एक एक्झाम्पल, म्हणजे मी टेक्निकल झाला एक्झाम्पल, की तुम्ही एक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतात, तर त्या प्रोडक्ट मध्ये 100 जर तुम्ही प्रोडक्ट्स बनवले तर त्याच्यातले 10 प्रोडक्ट्स वेस्ट जातोय, क्वालिटी मध्ये ते रिजेक्ट होत आहे किंवा काय. तर या 10चे तुम्ही 7 वर कसं आणणार, 5 वर कसं आणणार आणि 3 वर कसं आणणार, हे तुमच्यासाठी फॉर्म्युलेशन्स आहे. ते प्रोसेस मॅनेजमेंट, हा, त्या प्रोसेसला कशी एन्हान्समेंट करायची याच्यासाठी ती फॉर्म्युलेशन्स आहेत. तर ते कंटिन्युअस प्रोसेस मध्ये तुम्ही ते इम्प्लिमेंट करून या गोष्टींवर मात आणू शकता. बऱ्याचशा बिझनेस मध्ये म्हणजे जिथे प्रोडक्शन होतं ना, अशा बिझनेस मध्ये काय होतं की लेबर जे सोडून जातात कामं, स्किल्ड लेबर होतात, काही वेळेला 1-1, 2-2 वर्ष तिथे थांबतात, शिकून घेतात आणि मग बरेच स्किल होतात ते त्याच्यामध्ये. त्यावर काही काही वेळेला बरेच बिझनेस अवलंबून असतात की आपला लेबर जो स्किल्ड आहे त्यावर आपलं क्वालिटी प्रोडक्टची चांगली लागते. शिवाय हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असं होतं की कुक सोडून जातो आणि मग नंतर हॉटेल किंवा जे पण काही त्यांचं छोटंसं जे रेस्टॉरंट असेल तिथले कस्टमर कमी होतात की टेस्ट वेगळी झाल्यामुळे. तर अशा वेळेला एक एंटरप्रेन्युअरनी काय करायचं की ज्याला माहितीच नाहीये की कसं बनवायचं, समजा हॉटेल आहे आणि कुक जे करतोय, ज्या गोष्टी तो बनवतोय ते त्याला नाही माहिती कसं करायचं किंवा काय, किंवा त्यांनी दुसरे कुक लावल्यानंतर ती चव त्याला येत नाहीये. तर अगदी मोठ्या हॉटेल्सचं नाही पण अगदी छोट्या छोट्या हॉटेल्समध्ये हे होतं आणि लेबर पण बऱ्याच वेळेला सोडून जातात. तर मग ह्यामध्ये काय सोल्युशन देता येईल तुम्हाला? ज्यावेळेस एखादा एम्प्लॉई तुमच्या कंपनीमधून किंवा जसं स्मॉल स्केल बद्दल आपण विचार करतोय, तो ज्यावेळेस सोडून जातो, त्यासाठी तुम्ही पहिले काय करतात याचा विचार करा. ओके, फाइंड आउट द रिझन्स की का सोडून गेला. सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे की जर तो प्रॉब्लेम परसिस्टंट आहे किंवा तशा गोष्टी होत असेल तर तुम्हाला हे फाइंड आउट करणं आवश्यक आहे की त्याचे रिझन्स काय, त्याचा फीडबॅक घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही त्याचा फीडबॅक घ्याल ना, कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस जॉब सोडून जातो तसे सगळे सिमिलर काइंड ऑफ आन्सर्स आहे. सॅलरी, कमर्शियल ग्रोथ नाही, फायनान्शियल ग्रोथ नाही, करिअर ग्रोथ नाही, किंवा मग रिस्पेक्ट किंवा पोझिशन ती नाही, मे बी जॉग्राफिकल कंडिशन्समुळे देखील सोडतात किंवा फॅमिली इश्यूजमुळे सोडतात. तर जग जाहीर आहे की याच्या व्यतिरिक्त काय कारण असू शकतं. ठीक आहे, जर आपण रिझन्सवर बोललो तर याच्या व्यतिरिक्त आउट ऑफ द बॉक्स काहीतरी एखाद दुसरं येऊ शकतं, अदरवाइज हेच रिझन्स आहे. तर यू नीड टू वर्कआउट ऑन दिस रिझन्स फर्स्ट. त्याची जी फायनान्शियल नीड आहे ती तुम्ही फुलफिल करत आहात की नाही आहात हे पहिले विचारात घेणं गोष्ट. लर्निंग ऑपॉर्च्युनिटी देणं, त्याची करिअर ग्रोथ, पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ होणं हे त्या एंटरप्रेनरचं कर्तव्य आहे किंवा त्या एम्प्लॉयरचं कर्तव्य आहे. जर तुम्ही हे कर्तव्य पार पाडलं
तो व्यक्ती पुढे जाणार नाही. म्हणजे आपण म्हणजे माझ्या बघण्यात असे पण लोक आहे की जे 25-25 वर्ष प्रायव्हेट सेक्टरमध्ये एकाच कंपनीत काम करतात. ओके, म्हणजे मी ब्रँडचे नावं नाही घेत, पण तसे आहेत. तर ते का टिकून राहतात? कारण तिथलं एन्व्हायरमेंट तशा पद्धतीने त्यांना दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा इम्पॉर्टन्स समजून सांगणं की ऍज अन, आणि इथे ज्यावेळेस आपण म्हणतो एम्प्लॉयर किंवा एम्प्लॉय इन्स्टेड ऑफ दॅट कलिग्स, हा राईट ऍड्रेसफुल वर्ड आहे किंवा माइंडसेट आहे. ठीक आहे, म्हणजे अशा केसेसमध्ये जिथे इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल्स, ह्युमन टू ह्युमन कम्युनिकेशन स्किल्स हे असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्या बिझनेससाठी एंटरप्रेन्योर्स किंवा त्याचे एक्झिक्युटिव्ह मोठ्या स्केलचे बिझनेस असतील तर जे कलिग्स आहे त्यांना कलिग्स म्हणून ट्रीट करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. इंटरपर्सनल स्किल्स असणं, ह्युमन टू ह्युमन कम्युनिकेशन काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं की का करताय त्या गोष्टी आणि ते सॉर्ट आउट करणं. तर मी तुम्हाला सांगतो 10 पैकी 8 लोक तुम्हाला सोडून जाणार नाही. 2च केसेस अशा असू शकतात की जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतील, जसं की डिपेंडेबिलिटी ऑफ द पेरेंट्स आहे आणि मला इथे फिजिकली राहतं, तर त्या रिझन सोडून ते 2 लोक सोडतील. अदरवाईज 8 लोक हे टिकूनच राहतील. इट इज अगेन नॉट द एम्प्लॉय, इट इज अगेन द बिझनेस अँड द एक्झिक्युटिव्ह ऑर द एंटरप्रेन्योर्स हु इज रनिंग द शो. बरोबर. तर त्यांनी या गोष्टींवर फोकस ठेवणं महत्वाचं आहे. त्याचा इम्पॉर्टन्स त्याला समजून सांगणं, त्याचे योगदान, कॉन्ट्रीब्युशन फॉर द सक्सेस ऑफ दॅट ब्रँड, त्यांना ड्रिव्हन करणं एका ऑब्जेक्टिव्ह साठी. आलं लक्षात? तुम्ही जर ड्रिव्हन नसाल ना, एखादा व्यक्ती जर ड्रिव्हन नसेल ना, तर तो त्याला पुढे जाण्यासाठी मोटिवेशनच नाहीये. तर हे एक एंटरप्रेन्योर म्हणून किंवा एक्झिक्युटिव्ह ऑफ द कंपनी म्हणून हे तुमचं काम आहे की तुमच्या कलिगला या गोष्टी प्रोव्हाइड करणं, त्याला ग्रोथच्या ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करून देणं, त्याला परफॉर्मन्स बेस्ड करून देणं आणि फिनान्शियली पण परफॉर्मन्स बेस्ड पे आउट्स करणं, इन्सेंटिव्ह देणं, पर्क्स देणं आणि पर्सनल ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे हे बघा, एखाद्या व्यक्तीला जो काम करतोय त्याला फक्त फिनान्शियल ही गोष्ट रिक्वायरमेंट नसते, रिकॉग्निशन असते, ऑपॉर्च्युनिटीज काय त्यांना तुम्ही देऊ शकताय अपार्ट फ्रॉम दॅट ही गोष्ट असते, लर्निंग, त्याच्या पर्सनल गोष्टींमध्ये लर्निंगचे काय ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही देऊ शकताय. आज जर 25 वर्ष तुम्ही एकच काम करत राहाल तर तुम्ही टिकणार आहात का? मोनोटोनस काइंड ऑफ जॉब येणार. त्याच्यामुळे त्याच्या प्रोफाईल्स आणि त्याची कामं त्याला जे दिले जात आहे ते डेलिगेशन ऑफ वर्क हे आर्ट असणं महत्वाचं आहे. तर आमच्या प्रोसेसमध्ये NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणून हा एक गोष्ट आम्ही अप्लाय करतो, जो स्पेसिफिकली ह्युमन्सवर काम करतो किंवा त्यांच्या न्यूरल सिस्टीमवर, बिलीफ सिस्टीमवर, त्यांच्या माइंडसेट्सवर काम केलं जातं. म्हणजे हा क्वेश्चन जो आहे तो या टेक्निक्सने सॉल्व्ह केला जातो, रिझॉल्व्ह केला जातो. हा दोन्ही पद्धतीने एम्प्लॉयला पण ऍप्लिकेबल आहे, कलिग्सला पण ऍप्लिकेबल आहे, किंवा जो एक्झिक्युटिव्ह आहे, बॉस आहे, एंटरप्रेन्योर आहे त्याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आमची ट्रेनिंग सेशन्स असतात, इट इज नॉट जस्ट फॉर द लीडर्स ऑफ द कंपनी बट अगेन ऑल एव्हरी इंडिव्हिज्युअल हु इज कॉन्ट्रीब्युटिंग टू सक्सेस ऑफ दॅट कंपनी, त्यांचं ट्रेनिंग होणं पण महत्वाचं आहे. त्यांचा माइंडसेट क्रिएट करणं पण महत्वाचं आहे की तुमचं ऑब्जेक्टिव्ह, तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह आहे कंपनीचं, हे ऑब्जेक्टिव्ह प्रत्येकासाठी ऑब्जेक्टिव्ह बनवणं आवश्यक आहे. त्यावेळेस ती टीम म्हणून काम करू शकते. आणि ज्यावेळेस ते मोटिवेटेड असतील ना, दे विल फील द पेन बट दे वोंट लेट यू नो अबाउट इट. तुम्ही घरातल्या लोकांसाठी पेन सहन करतात ना, तर जिथे कामाला मी जातो ना ती माझी फॅमिलीच आहे. तर या सर्व गोष्टीं जर तुम्ही वर्कआउट केला तर 10 पैकी 8 लोक तुमच्याकडे 100% रिटेन करणार म्हणजे करणार. बिझनेस मध्ये ना खेळता पैसा लागतो, म्हणजे बिझनेस डे टू डे चालवण्यासाठी एक अमाऊंट आहे ती त्यांच्याकडे पाहिजे लिक्विड फॉर्म मध्ये, असं म्हणजे एक नियम आहे जो पहिल्यापासून चालत आलेला आहे.
तर आता बिझनेस स्टार्ट झाला, प्रॉफिटेबल पण आहे, तर त्या प्रॉफिट मधून स्वतःसाठी, कंपनीसाठी कसं डिस्ट्रीब्युशन त्यांनी केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना पुढच्या काही वर्षांसाठी थोडंफार त्यांना स्मूथली त्यांचा बिझनेस चालेल अशा पद्धतीने ते सगळं व्हायला पाहिजे. हे तर त्या डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही काही सांगू शकता का त्यात? खूपच सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे केस टू केस हे स्टडी Change करून असतो. ते इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे. तर एक जनरिक जर आपण विचार केला तर एक फिनान्शियल प्लॅन तुमच्याकडे असायला पाहिजे बरं. कुठल्या पण कंपनीमध्ये, किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ द फायनान्स इंटू डिफरंट चॅनल्स त्याचे प्लॅन्स तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि बिझनेस इज ऑल अबाउट नंबर्स. जर तुम्हाला नंबर्स माहिती असेल ना तुमच्या बिझनेसचे, तर यू कॅन रन द शो. तर तशा पद्धतीने ते ट्रीटमेंट देणं आणि तशा पद्धतीने प्लॅनिंग असणं फिनान्शियल साठी हे खूप महत्वाचं आहे. तर ते अगेन लीन सिग्मा मध्ये गोष्टी दिलेल्या आहे की कशा पद्धतीने ते फिनान्शियल मॅनेजमेंट करू शकतात आणि कशा पद्धतीने तुम्ही कॅश फ्लो जो आहे तो कशा पद्धतीने वापरू शकतात. अगेन फॉर्म्युलेशन्स असतात की सपोज फर्स्ट इयर ऑफ द रेव्हेन्यू आहे कंपनी म्हणजे जस्ट स्टार्ट केलेली आहे आणि लॉस मध्ये चालू आहे. म्हणजे तुम्ही बरंच ऐकत असाल की मोठे मोठे ब्रँड्स आज लॉसेस मध्ये चालू आहेत, पण एव्हरी इयर बाय इयर ते हळूहळू लॉस कमी करतात आणि लॉंगर पिरियड ऑफ द टाइम नंतर त्यांना प्रॉफिट्स स्टार्ट व्हायला सुरुवात होते. तर हे कसं आहे, कशामुळे? एक पोटेन्शियल इन द बिझनेस अँड द इन्व्हेस्टर्स बिलीव्ह ऑन दॅट ब्रँड किंवा दॅट लिडरशिप. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे एखादी मोठी कंपनी, म्हणजे छोटाचं पण एक्झाम्पल घेऊया आणि मोठ्याचं पण घेऊया, की एखादी मोठी कंपनी आयपीओ आणते किंवा नवीन गोष्टी मार्केटमध्ये आणते, तर त्यावेळेस कस्टमर सेंटिमेंट्स त्या ब्रँड बद्दल काय आहे किंवा त्याच्यावर किती विश्वास ठेवतात तर ते इन्व्हेस्टमेंट करणार. सिमिलर केस जी आहे ती छोट्या बिझनेसेस मध्ये पण आहे की तुमचं जरी कॅश फ्लो तुटला असेल किंवा फिनान्शियल अप्स अँड डाऊन्स चालू असेल, यू शुड बी capable enough to resolve that problems, capable enough to generate the funds for the company. तर तशा पद्धतीने तुम्हाला ते डेव्हलप करता यायला पाहिजे. म्हणजे एक तर फिनान्शियल प्लॅनिंग हवं, फिनान्शियल मॅनेजमेंटची सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरी, जर लॉसेस जरी होत आहे आणि ते कॅश फ्लो हवा आहे तर त्याच्यासाठी फंड रेझिंग तुम्हाला जमायला पाहिजे. ते फंड रेझिंग अगेन डिफरंट चॅनल्स अँड डिफरंट रिसोर्सेस आणि त्याच्या पद्धती वेगवेगळ्या. फक्त एवढंच आहे, लिडरशिप म्हणून किंवा एंटरप्रेनर म्हणून त्याला एक तर स्वतःच्या बिझनेसवर कॉन्फिडन्स पाहिजे की ठीक आहे, मी जो बिझनेस करतोय या बिझनेसला मी पुढे घेऊन जातोय. पेशन्स हवा त्याच्यामध्ये, की त्या गोष्टीला घेऊन पेशन्स हवा, ती गोष्ट महत्वाची आहे. आणि फंड रेज करता यायला पाहिजे. जर असे काही प्रॉब्लेम्स, फिटफॉल्स जर पुढे काही येणार आहेत तर जे पण रिसोर्सेस आहेत तिथून ते फंड रेज करता यायला पाहिजे. इन केस इफ फंड रेझिंग इज नॉट हॅपनिंग, बरोबर, ही पण केस महत्वाची की जर फंड रेझिंग नाही होते तर जेवढी कॅश आहे ती कुठे वापरायला पाहिजे त्याचं मॅनेजमेंट पण हवं. इट इज ऑलवेज नॉट मॅन्डेटरी की तुम्हाला सगळीकडे पैसे इन्व्हेस्ट करायची गरज एकाच वेळेस नाही पडत, पण जो अवेलेबल फंड आहे तो पहिले कुठे मी इन्व्हेस्ट करायला पाहिजे हे समजणं पण महत्वाचं आहे. त्या एंटरप्रेन्योर्सला त्या गोष्टी समजणं आवश्यक आहे. आणि हे सगळे तुम्हाला फॉर्म्युलेशन्स किंवा मेथड्स किंवा या सर्व गोष्टींचे इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर ते पूर्ण पिक्चर तयार होतं की हे ठीक आहे, हे असं दिसतंय किंवा हे चार्ट्स अशा पद्धतीने दिसत आहे, या चार्ट्स वरून मला हे प्रोजेक्शन समजत आहेत बिझनेसमध्ये. तर या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. याच्यात तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा, टूल्सचा वापर करा, सॉफ्टवेअरचा वापर करा. आणि खूप महत्वाचा भाग आहे तुमचं टेक्नॉलॉजी. कुठलाही बिझनेस असू द्या, तुमचे ऍटलिस्ट टेक्नॉलॉजीचे काही ना काही इंटिग्रेशन त्याच्यामध्ये असायलाच हवं फॉर एव्हरी बिझनेस, की जेणेकरून ह्युमन एफर्ट्स कमी होतात आणि एक्सपर्टीज म्हणजे जे फॉर्म्युलेशन्स क्रिएट होतील ते एक्झॅक्टली तुम्हाला रिझल्ट ड्रिव्हन देणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते एफर्ट्स टाकणार आहे. तर कॅश फ्लो साठी तुम्हाला हेच सोल्युशन्स जास्त करून वर्कआउट करते. आता बिझनेस मध्ये ना कॉम्पिटिटर्स खूप असतात, सगळीकडेच असतात, बिझनेस म्हणा किंवा सर्व्हिसेस म्हणा. पण आता एआयचं जग आहे, बऱ्याच वेळेला एआय मधून बरीच
मदत घेतली जाते सगळ्याच फॅक्टर्स मध्ये. तर आपल्याला बिझनेसमध्ये कॉम्पिटिटर्स साठी जर एआयचा उपयोग करून आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं असेल तर ते कसं करता येईल? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. ऍक्च्युली टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन करणं महत्वाचं आहे, पण आज एआय हे मार्केटिंग जार्गन म्हणू शकतो आपण. कारण एआय हे आज नाही आलंय, हे लोकांना आज अवगत जास्त झालंय असं आपण म्हणू शकतो. तर एआय हे खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे किंवा जुन्या पद्धतीने त्या गोष्टी आत्मसात करता येत होत्या. एवढंच होतं की त्याचा वापर प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचला नव्हता किंवा प्रत्येकाच्या आयुष्यावर किंवा प्रत्येकाची पर्सनल ऍक्सेसिबिलिटी त्या डेटा ड्रिव्हन साठी नव्हता. तर डेफिनेटली की कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी ज्यावेळेस येते त्यावेळेस त्याची वाचा फुटते किंवा त्याचा युसेज वाढतो. तो सर्टन पिरियड ऑफ द टाइम साठी राहणार आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी इतकी फास्ट ग्रो करते की अगदी म्हणजे त्याचं जे ड्युरेशन आहे 3 महिन्याच ड्युरेशन बघितलं जातं. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी आपण विचारपूस केली तर 3 महिन्यामध्ये त्याचे अपग्रेड्स अपडेट्स या सर्व गोष्टी येत असतात. तर एआयचा वापर करा किंवा कुठलाही टेक्नॉलॉजी ज्याची गरज आहे तुमच्या बिझनेससाठी त्याचा वापर करणं आवश्यक आहे. आता याचे ऍप्लिकेशन्स काय, तर याचे ऍप्लिकेशन्स आहे डेटा अनालिसिस. म्हणजे बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्हने जर विचार केला, डेटा अनालिसिस हे तुम्ही एआयच्या माध्यमातून करू शकतात किंवा जे पण टूल्स आहेत त्याच्यासाठी त्या दृष्टिकोनातून करू शकतात. एआयचे टूल्स तुम्हाला प्लॅन्स जनरेशन साठी काम करू शकतात. तुम्हाला जे बिझनेसेस करायचे आहे त्याचा डेटा जो आहे त्याच्यासाठी कामात येतात. पण एक लक्षात घ्या, एआय एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशनवरच प्रोसेस करतो. ओके, जी ऍक्सेसिबिलिटी ऑफ द इन्फॉर्मेशन आहे ना त्याच्यावरच एआय काम करतो. पण ह्युमन ब्रेन हा त्याच्या बाहेर पण विचार करू शकतो. तर त्या गोष्टींचा विचार करणं देखील याच्यामध्ये महत्वाचं आहे. तर एआय विल हेल्पफुल फॉर यू टू टेक अ डिसिजन, बट अल्टिमेटली यू आर द वन हु विल टेक द डिसिजन. तर हा डिफरन्स समजणं तुम्हाला आवश्यक आहे. तर डेटा अनालिसिस आहे, तुमचे प्लॅन्स इम्प्लिमेंटेशन आहे, तुमचे प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे म्हणजे 6 सिग्मा मध्ये ती ऑब्झर्वेशन साठी आहे, तुमचे चार्ट स्टडी करण्यासाठी आहे, तुमचे फ्युचर बिझनेसचे प्रोजेक्शन्स आयडेंटिफाय करण्यासाठी आहे की प्रोग्रेशन कशा पद्धतीने चालणार आहे. तर या सर्व गोष्टींची टूल्सची तुम्ही डेफिनेटली मदत घेऊ शकतात आणि घ्यायलाच पाहिजे. लास्ट डिसिजन हो, म्हणजे अगेन ह्युमन इंटरव्हेन्शन असायलाच पाहिजे टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजे इथे आपण शूट करतोय, इथे मशीन्स आहेत, बट अल्टिमेटली मशीन कॅन फेल एनी टाइम. ओके, काही होऊ शकतं कारण मशीन आहे, टेक्नॉलॉजी आहे. तर त्याचे सोल्युशन देखील आपल्याकडे पाहिजे. तर तसंच बिझनेसमध्ये देखील आहे की बिझनेसमध्ये देखील त्या गोष्टींचे सोल्युशन्स जे आहेत त्या एंटरप्रेनरला किंवा त्या एक्झिक्युटिव्हला घेता यायला पाहिजे. दोज टूल्स आर फॉर युअर हेल्प, की ते तुम्हाला हेल्प करतील या सर्व गोष्टी करून आणण्यासाठी. पण त्याचं अनालिसिस पार्ट आहे, ते सर्व गोष्टींचा स्टडी आहे आणि त्याच्याबरोबर तुमचे स्किल्स आहेत, तुमचा अनुभव आहे या सगळ्या सेगमेंटचा. याचा उपयोग करून तुम्हाला एक इक्वल टू काय हे डिसाईड करता यायला पाहिजे. तर टेक्नॉलॉजी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी येत राहणार. आज आपण एआय बोलतोय, थोड्या दिवसा अगोदर आपण सोशल मार्केटिंगवर जास्त बोलत होतो. म्हणजे ऍड्स, आता प्लॅटफॉर्म चेंज झाला, आता व्हिडिओ कॉन्टेंटवर जास्त करून, म्हणजे हा पॉडकास्ट देखील त्याचाच एक भाग आहे की व्हिडिओ कॉन्टेंटवर जास्त आता चालू आहे. तर दीज आर द ट्रेंड्स इन द मार्केट. तर त्या ट्रेंड्स मध्ये तुम्हाला मोल्ड होणं आवश्यक आहे, तुमच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी असणं आवश्यक आहे, अडॅप्टिबिलिटी तुमच्या बिझनेसमध्ये आणण्याची महत्वाची गोष्ट आहे. आणि चेंज, म्हणजे चेंज इज द कॉन्स्टंट. इव्हन माझ्या कंपनीचं नाव कॉस्मो पीपल जे आहे त्याची टॅगलाईन आहे हेल्पिंग चेंज. सो वी ऑल्सो बिलीव्ह दॅट द चेंज इज द कॉन्स्टंट. सो टेक्नॉलॉजी आणि या सर्व गोष्टी अपग्रेड करणं, अपडेट करणं काळानुसार आणि त्याच्यामध्ये अडॅप्टिबिलिटी आणणं तुमच्या बिझनेसची ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता लास्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की बिझनेस चालू केलाय लोकांनी, आपला हा पॉडकास्ट बघून बरेच लोकांना समजेल की अरे आपल्याला पण हे प्रॉब्लेम्स येत आहेत
किंवा त्यांचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील, तर आपला हा पॉडकास्ट बघून जर त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला तर त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये म्हणजे सर्व्हाइव्ह करण्यासाठी किंवा नवीन बिझनेस चालू करण्यासाठी तर तुमच्याकडून अशी काय मदत मिळेल की जेणेकरून त्यांचा जो बिझनेस आहे तो व्यवस्थित चालेल किंवा त्यांना त्यात ग्रोथ करता येईल? स्पेसिफिकली आता ज्यांना अप्रोच करायचं आहे या गोष्टींसाठी किंवा काय, एक आहे कोचिंग, एक आहे कन्सल्टिंग आणि एक असतं मेंटॉरिंग. ओके, हे तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे? मेंटॉरिंग इज हँड होल्डिंग. म्हणजे आता हे डिफरन्स समजणं आवश्यक आहे, लोकांपर्यंत ही गोष्ट जाणं आवश्यक आहे की मेंटॉरिंग म्हणजे हँड होल्डिंग, की प्रत्येक स्टेजवर जे मेंटॉर्स असतात ते तुमच्या बरोबर असतात. प्रत्येक स्टेजला जे पण प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करताय त्याचे रिझोल्युशन देणं, त्याचे सोल्युशन्स देणं, हे एक मेंटॉरचं काम आहे. सेकंड थिंग इज कोचिंग. कोचिंग इज व्हॉट? कोचेस विल नेव्हर गिव्ह यू द सब्जेक्टिव्ह सोल्युशन्स फॉर युअर प्रॉब्लेम्स. जसं टेक एन एक्झाम्पल, की आपण काही एक्झाम्पल घेतले की मला माझ्या मालकाने, शॉप ओनरने मला खाली करायला सांगितली जागा, हा स्पेसिफिक सब्जेक्ट आहे. कोच त्याचं उत्तर नाही देणार, कोच ॲबिलिटी क्रिएट करून देणार, हाऊ यू कॅन सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. तर कोचचा जॉब तो असतो किंवा एक कोच म्हणून ज्यावेळेस काम केलं जातं तर कोचेस विल मेक यू सेल्फ रिलायंट, मेक यू सेल्फ रिलायबल, प्रॉब्लेम सॉल्व्हर, की जे पण प्रॉब्लेम्स येतील ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे याचे रस्ते आणि सोल्युशन्स तुम्ही स्वतः फाइंड आउट करणं आणि ती कॅपॅबिलिटी तुमच्यामध्ये डेव्हलप करणं, हे एका कोच प्रोफेशनलचं काम असतं. आणि एक असतं कन्सल्टंट. Consultant is like just we are discussing right now. This is the problem. This is the solution. That is the consultant job. Subject to की तो स्पेसिफिक क्वेश्चन्सलाच सोल्युशन देणार आहे तुम्हाला, नॉट टू द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ युअर बिझनेस. सो सब्जेक्ट टू दॅट. तर लोक डेफिनेटली या तिन्ही गोष्टींसाठी आमच्याकडे अप्रोच करू शकतात. कॉस्मो पीपल जे आहे स्पेसिफिकली 4 डिफरंट रोल्स प्ले करतात. One is we work as a consultant. Second is we are the implementing agency. Now, ज्यावेळेस कन्सल्टंट म्हणतो ते कन्सल्टंट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणजे काय, की काही मोठे स्केलचे जे बिझनेसेस असतात, एमएनसीज असतात किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी स्ट्रॅटेजीज आणि प्लॅन्स आहेत बट दे डोंट हॅव हू कॅन इम्प्लिमेंट इट, तर तो रोल देखील आम्ही प्ले करतो की इम्प्लिमेंटेशन ऑफ युअर प्लॅन्स. दॅट इज ऑल्सो द की फॅक्टर, की ज्यावेळेस एखादा प्लॅन बनवला जातो तो त्या पद्धतीने इम्प्लिमेंट केला तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. अदरवाईज काय होतं की प्लॅन बनवलाय पण तो तसा इम्प्लिमेंट नाही झाला तर डेफिनेटली रिझल्टवर रिपरकशन्स येणार किंवा त्याचे पिटफॉल्स तुम्हाला बघावे लागणार आहे. तर म्हणून इम्प्लिमेंटेशन इज द की पॉइंट. सो सेकंड रोल ऑफ द कंपनी इज द इम्प्लिमेंटिंग एजन्सी. थर्ड रोल इज फॉर द बिझनेसेस हु आर लुकिंग फॉर द कन्सल्टिंग ॲज वेल ॲज द इम्प्लिमेंटेशन पार्ट. तर या केसेसमध्ये स्मॉल स्केल बिझनेसेस असतील, इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्योर्स असतील, एसएमईज, एमएसएमईज वगैरे असतील, की जे कॉस्मो पीपलच्या सर्व्हिसेस ज्या घेतले जातात ते ऍज अ कन्सल्टंट आणि इम्प्लिमेंटर या दोन्ही रोल्ससाठी अपॉइंट केले जातात. हा झाला आमचा थर्ड रोल, की वी कॅन प्रोव्हाइड यू द बोथ द सर्व्हिसेस. अँड द फोर्थ इज द कस्टमायझेशन ऑफ युअर नीड. तर आम्ही आमचा रोल डिफाईन करू शकतो ऍज पर युअर रिक्वायरमेंट, स्पेसिफिक सब्जेक्ट टू द सर्टन प्रोजेक्ट. म्हणजे समोरच्याला काय हवंय त्यानुसार ते कस्टमायझेशन आम्ही प्रोव्हाइड करतो. मग की बिझनेस आहे पण तुम्हाला एखादा प्रोजेक्ट रन करायचा आहे किंवा एखादं प्रोडक्ट नवीन घेऊन यायचंय, विल बी लिमिटेड टू दॅट रोल इटसेल्फ. दॅट विल प्ले ओनली फॉर दॅट प्रोडक्ट डिझाईन, प्रोडक्ट डेव्हलपमेंट. डिझाईन इज नॉट अ ग्राफिक डिझायनिंग. डिझाईन इज द, जे मी तुम्हाला सॅम्पल अगोदर सांगितलं किंवा एक्झाम्पल मी अगोदर दिलं होतं की प्रोडक्ट डेव्हलपमेंट कसं करायचं किंवा कशा पद्धतीने ह्युमन सायकोलॉजीवर इम्पॅक्ट आणायचा त्या सर्व गोष्टींचा, तर त्याचं वर्किंग करणं या सर्व गोष्टींचा भाग असतो. प्रत्येक पॉडकास्टमध्ये, इंटरव्ह्यूजमध्ये किंवा प्रत्येक कंटेंटमध्ये मी नेहमीच हे सांगत आलोय की तुम्हाला जर बिझनेसवर जर काम करायचंय तुमच्या किंवा तुमच्या बिझनेस ग्रोथवर काम करायचंय त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या स्वतःवर काम करा. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. इफ यू कॅन डेव्हलप युअर ओन पर्सनल स्किल देन यू कॅन इम्प्लिमेंट तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात.
किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकाल. तर ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टू स्टार्ट वर्किंग की माझ्यामध्ये कुठले स्किल सेट डेव्हलप करणं आवश्यक आहेत. आणि आम्ही ज्यावेळेस ऍज अ कन्सल्टंट म्हणून पण काम करतो तर वी हॅव टू वर्क विथ द एक्झिक्युटिव्ह, वी हॅव टू वर्क विथ द लिडरशिप ऑफ दॅट कंपनी. कारण जोपर्यंत त्यांचा माइंडसेट डेव्हलप होत नाही, त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज येणार नाही, तोपर्यंत त्या बिझनेसमध्ये त्याचा इम्पॅक्ट येणार नाही. तर फक्त ज्यावेळेस अप्रोचेस होतात आमच्याकडे, तर आम्ही फक्त बिझनेसपेक्षा आम्ही एक्झिक्युटिव्ह आणि लिडरशिपवर काम करणं जास्त प्रेफर करतो, कारण ते रिझल्ट ड्रिव्हन असतं. आणि मग तुमच्या बिझनेसवर तुम्ही काम करणं आवश्यक आहे. तर हे की पॉइंट्स किंवा हे डिफरन्सेस समजणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण लोक येतात, लोक म्हणतात की मला या बिझनेसमध्ये हा प्रॉब्लेम आलाय, तर याचं सोल्युशन काय. सो आय वुड रादर से तुमच्यामध्ये स्किल्स डेव्हलप करा की यू कॅन सॉल्व्ह दोज प्रॉब्लेम्स युअरसेल्फ. तर त्याच्यासाठी तुम्ही एंगेज करा आणि मग ते बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा, की जेणेकरून तुम्हाला डिपेंडन्सी नाही राहणार कुठल्या एजन्सी बरोबर, कुठल्या कोच बरोबर, कुठल्या मेंटॉर बरोबर. तर ते डेव्हलप करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही त्यांना स्वतःलाच डेव्हलप करायला भाग पाडतात की जेणेकरून तुम्ही तुमचा बिझनेस जो काही तो रन करू शकाल. एक्झॅक्टली तुमच्या हिशोबाने. एक्झॅक्टली. आणि म्हणजे आम्ही डिपेंडेबिलिटी ही कमी करण्याचा प्रयत्न असतो आमचा नेहमी, की त्यांचे सेल्फ रिलायंट व्हायला पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज असतात, त्या गोष्टी रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. लिन सिग्मा ही जी आहे ही त्यांच्या बिझनेसवर काम करते आणि NLP जी आहे त्या एक्झिक्युटिव्हवर काम करतं. म्हणजे त्या लिडरशिपवर आम्ही फोकस करतो, वेगवेगळे टूल्स किंवा या सर्व गोष्टींचा वापर करून. आणि फॉर्म्युलाज आहे, जसं मी सांगितलं, इट्स अ मॅथ्स अँड सायन्स ऑफ द बिझनेस. सो मॅथ्स अँड सायन्स असल्यामुळे तुम्हाला ते अप्लाय केलं तर त्याचा रिझल्ट तोच येणार आहे. म्हणजे असे पण बरेचसे कस्टमर्स किंवा काय असतात की गॅरंटी काय, गॅरंटी तीच आहे, 2+2 विल बी ऑलवेज 4 बिकॉज इट्स अ मॅथ्स अँड सायन्स. बिकॉज इट्स अ मॅथ्स अँड सायन्स. तर प्रोबॅबिलिटी जी असते ती प्रोबॅबिलिटी तुमची जास्तीत जास्त वाढवता येते. तर त्याच्यामुळे टेक्निक्स, मेथड्स या सर्व गोष्टींचं अमॅलगेशन करून या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातात. म्हणून ते रिझल्ट ड्रिव्हन तुम्हाला बिझनेसमध्ये फरक जाणवतो. थँक्यू सो मच सर, की आज हा ऑडियन्स आमचा तुम्हाला फॉलो करेल नक्कीच. आणि बऱ्याच क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही इथेच देऊन टाकलेले आहेत, की जे छोट्या स्केलवर जे काही काम करतायत मुलं आता जे ग्रॅज्युएट झालेले आहेत. मी जसा फर्स्ट आपला जो क्वेश्चन होता, तर बऱ्याच मुलांना याचा नक्कीच फायदा होईल. आणि इथून पुढे त्यांना ह्याच सेगमेंटमध्ये जर पुन्हा एकदा जर गरज पडली तर तुम्ही परत या आमच्या ह्या पॉडकास्टला. आणि असेच जे नवीन क्वेश्चन्स असतील जे बिझनेस रिलेटेड आहेत तर ते सांगण्याचा प्रयत्न करा. नाही, डेफिनेटली. म्हणजे आमचं ब्रीदवाक्यच आहे हेल्पिंग चेन. सो वी हॅव अ माइंडसेट टू हेल्प पीपल आणि राईट पीपल. अगेन म्हणजे तुम्ही देखील तेवढे ड्रिव्हन पाहिजे, तुम्ही देखील तेवढे सिरियस पाहिजे त्या गोष्टीला घेऊन. तर डेफिनेटली वी आर देअर टू हेल्प यू आउट फॉर दॅट. तर ज्यावेळेस पण तुम्हाला वाटेल इन फ्युचर तर वी आर ऑलवेज अवेलेबल फॉर दोज थिंग्स. जे पण विषय असतील त्या विषयांवर आपण डेफिनेटली लोकांपर्यंत ते पोहोचवू शकतो. आणि आमच्या प्रोफेशन मध्ये देखील चॅलेंजेस आहे, कारण पीपल आर नॉट, म्हणजे मी सुरुवात पण तशी केली होती की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता, डॉक्टरकडे जाताय किंवा तुम्ही लिगल कन्सल्टंट बघताय किंवा फायनान्शियल कन्सल्टंट CA कडे जाताय, तर तुम्ही बिझनेस साठी देखील कुठला मेंटर किंवा कोच असणं आवश्यक. म्हणजे थोडक्यात रिमय सर म्हणजे बिझनेस साठीचा डॉक्टर आहे. तर लवकरात लवकर रिमय सरांशी संपर्क साधा, जेणेकरून तुमच्या बिझनेसमध्ये जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत, ज्या काही अडचणी येत आहेत, ज्यामुळे तुमचे बिझनेस, तुमचे स्वप्न कमी व्हायचा प्रयत्न होतोय, तर त्यावर हे सोल्युशन अगदीच छोटंसं आहे, पण तुम्ही करायला हरकत नाही की रिमय सरांना तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा बिझनेस वाढवायचा स्वतः प्रयत्न करा. थँक्यू सो मच की तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटीज दिली. आणि आम्हाला पण आवडेल की याच्या पुढे देखील जर तुम्हाला कुठल्या विषयावर या संदर्भात काही माहिती असेल तर विल बी हॅपी टू रीच टू द ऑडियन्स आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खरंच. थँक्यू सो मच सर. थँक्यू.